तुम्ही बघू शकता आपले बेसनचे लाडू किती छान झालेले आहेत. हे बेसनचे लाडू ना तर घशाला ना तर दाताला चिटकतात, तोंडात घातल्याच वितळतात. जर तुम्हाला असे बेसनचे लाडू बनवायचे असतील तर ह्या व्हिडिओला कुठे स्किप न करता बघा. नमस्कार, मी सुजाता आणि सुजाता साऊंड रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. यामध्ये मी तूप टाकते. थोडं तूप मी वाचवलेलं आहे. हे बेसनचं पीठ साधारण 2 वाटी घेणार आहे मी. हे 2 वाटी मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे आणि मंद आचेवरच आपल्याला याला परतवायचं आहे. आपल्याला बेसन हे चांगलं भाजून घ्यायचं आहे, ते पण मंद आचेवरच. आपल्याला बेसन तोपर्यंत भाजायचं आहे जोपर्यंत त्या बेसन मधनं तूप बाहेर येत नाही. तुम्ही बघू शकता की ह्याच्यावरती जे तूप आहे, जे टाकलेलं आहे ते ह्यावर आता तरंगत आहे, म्हणजे येत आहे वरती. याचा अर्थ आपलं जे बेसन आहे ते चांगलं भाजलं गेलं आहे. हे बघा, बेसन चांगलं भाजलं की आपले लाडूही चांगले येतात आणि गळ्याला ते चिटकत नाही, म्हणजे घशाला चिटकत नाही. माझे बेसन भाजून झालेले आहे. आता मी गॅस बंद करते. आता आपण ह्यामध्ये 1 वाटी पिठी साखर टाकायची आहे. त्यामध्ये ही वेलची पूड टाकायची आहे. हे बघा, हे ड्रायफ्रूट आहेत, म्हणजे काही मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, त्यामध्ये काजू बदाम असं काही टाकलेलं आहे. ते वाटून घेतलेलं आहे, चांगलं भाजून वाटून घेतलेलं आहे. तर ते मी ह्यामध्ये मिक्स करते. ह्यामध्ये आपले लाडू खूप छान लागतात. आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया. इथे मी तूप गरम केलेलं आहे. जर आपल्याला वाटतं की याच्यामध्ये तूप कमी आहे तर आपण हे तूप ह्यामध्ये टाकू शकतो. ते थोडंसं आपण तूप टाकूया. हे गरम केलेलं तूप आहे. पुन्हा हे मिश्रण एकजीव करून घेते. इथे मी मनुका घेतलेले आहेत लाडूला लावण्यासाठी. मी हे ताट घेतलेलं आहे, ह्यामध्ये आपण लाडू ठेवायचे आहेत. जर तुम्हाला असं वाटतं की ह्यामध्ये तूप कमी आहे तर तुम्ही तूप गरम करून ह्यामध्ये घालू शकता. आपलं बेसन वगैरे चांगलं भाजलेलं आहे आणि त्यातनं चांगला वासही येत आहे. तर त्याला आपण लाडू बनवायला तर घेऊया. थोडेसे आता आपल्याला चटके खात हे काम करायचं आहे. लाडूचा आकार किती हवा हे मी तुमच्यावर सोडेन की तुम्हाला लाडूचा आकार किती हवा आहे. ते पहा, आपला लाडू हा तयार झालेला आहे आणि तोही किती सहजतेने आणि इझीतेने तयार झालेला आहे. बेसनचे लाडू म्हटलं की भरपूर जणांना असं टेन्शनच येतं, तर तसं काही नाहीये. खूप इझी आहेत आणि खूप सोपे आहेत. हे पहा, आपले लाडू कसे चांगले बनत आहेत. तर मी हे सर्व जे लाडू आहेत ते मी बनवून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता आपले हे बेसनचे लाडू किती छान झालेले आहेत. हे बघा, तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की आपण जेव्हा बनवत होतो तेव्हा हे तुम्हाला असं वाटत असेल की हे जे म्हणजे बेसनच्या लाडूचं जे सारण आहे ते खूप पातळ झालेलं आहे, पण असं काही नाहीये. तुम्ही लाडू वळत जायचे आहेत. जसं जसं त्याच्यामध्ये तूप जे किंवा घातलेलं आहे ते जसं त्याच्यामध्ये मुरत जाईल तसं आपला जो लाडू आहे तो परफेक्ट बनत जातो. म्हणून पीठ जे सारण आहे बेसनाचं ते पातळ झालं म्हणून घाबरायची काहीही गरज नाहीये. आपला जो लाडू आहे तुम्ही वळायचा आहे तो बरोबर जसं तूप ऑब्झर्व होणार तर ते बरोबर तो लाडू बरोबर त्याच्या शेपमध्ये येणार आणि तो खायलाही खूप छान लागतो.
बघा जे मी घातलेलं सारण पण त्यामध्ये दिसत आहे. आणि हा लाडू खूप छान लागतो खायला पण. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हा लाडू घशाला चिटकत नाही. तर तुम्ही बघू शकता की आपले हे लाडू जे आहेत ते तयार झालेले आहेत आणि खूप छान तयार झालेले आहेत. जे आपण हे वळलेले आहेत ते खूप चांगले वळले गेलेले आहेत. आय होप की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर निश्चित करून बघा. धन्यवाद.